नाशिक महानगरपालिकेच्या जीपीओ जलकुंभाजवळील वॉल नादुरुस्त झाल्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले। जवळपास 2 तास पाणी रस्त्यावर वाहत होते। जुन्या नाशकातील सादिकशहा जलकुंज व बुधवारपेठ जलकुंभ तसेच या पाण्याच्या टाक्या भरल्या जातात। सदर वॉल नादुरुस्त झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले। यामुळे टाक्या अपूर्ण भरल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। येथे कोणताही सक्षम अधिकारी नाही। खरे तर अत्यावश्यक सेवा असलेली ही बाब येथे ताबडतोब युद्ध पातळीवर सक्षम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सदर वॉल दुरुस्ती होणे गरजेचे आहे। अशा निष्काळजीपणामुळे ऐन पाणी टंचाईमध्ये हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जाणे हे स्मार्ट सिटी असलेल्या नाशिक महानगरपालिकेला व स्मार्ट अधिकाऱ्यांना शोभेचे नाही असे वाटते। आत्ताच अर्धा तास पाणी येते आणि त्यात असे पाण्याचा अपव्यय होत असेल तर दुष्काळात 13वाच महिना, याला जबाबदार कोण? अधिकारी जबाबदारीने केव्हा वागणार? सर्व काही ठेकेदारांच्या व ठेकेदारीवर पोहोचणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर हे नाशिक शहर सोडले आहे का? नाशिकला कोणीच वाली नाही का? अधिकारी फक्त टेंडर काढण्यातच मशगूल आहेत का? महापालिका अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे। आज आत्ता जवळपास 1 तास झालेला आहे आणि सादिकशहा आणि बुधवार पेठेच्या टाक्या या भरत असतानाच आज तिथे वॉलमध्ये तो वॉल नादुरुस्त झाला। तिथलं लबर काहीतरी फेकले गेले आणि हजारो लिटर पाणी आज इथे रस्त्यावर गटारीत मिळतंय, वाया गेलेलं आहे। ना कोणाला खेद ना खंत। महापालिकेचा कोणताही अधिकारी इथे जागेवर नाही। हे दुरुस्ती करायला ताबडतोब कोणती यंत्रणा नाही। महानगरपालिकेच्या लोकांच्या पैशाचा चुराडा, या शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा अर्धा तासही वेळेवर होत नाही आणि त्यात आता सादिकशाही भरली जाणार नाही आणि बुधवार पेठची टाकी भरली जाणार नाही आणि आता ही कालिदासची जी टाकी आहे ती सुद्धा भरली जाईल का नाही किंवा जीपीओची टाकी भरली जाईल का नाही हाही प्रश्नच आहे। आणि अशा अवस्थेत ते व्यवहारच नाशिक आज स्मार्ट अधिकारी, स्मार्ट सिटीचे स्मार्ट कंपनी आणि स्मार्ट ठेकेदार यांच्या जीवावर कुठेतरी सोडून दिलेलं हे माझं नाशिक शहर। नागरिक फक्त हैराण आहे, पाण्यापासूनही वंचित आहे आणि फक्त टॅक्स भरा आणि तोंड पहा असाच प्रकार या शहरात चाललेला आहे। फक्त ठेकेदारांसाठी जिवंत असलेले अधिकारी नाशिक शहरातल्या नागरिकांची कोणती तक्रार घ्यायला तयार नाही। आता हे सांगायचं कोणाचं, बोलायचं कोणाशी आणि ऐकणार कोण? काही कोणाला घेणं देणं नाही। मस्त तिथे एसीच्या केबिनमध्ये फक्त टेंडर काढतायत आणि टेंडरिंगमध्ये त्यांचं फक्त मन रमलेलं आहे। साईटवर फील्डवर कोणताही सक्षम अधिकारी यायला तयार नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याला इथलं काही कळत नाही असं दिसतंय आणि म्हणूनच वारंवार या टाक्या फुटतायत, पाणी रस्त्यावर धावतंय पण लोकांच्या तोंडाशी हे पाणी मिळत नाही। माझ्या आया बहिणी आज रस्त्यावर वारंवार पाण्यासाठी करतायत आणि तो नवरा बिचारा जार घेऊन घरी येतोय। अशी परिस्थिती या शहरातील नागरिकांची झालेली आहे। आज सणासुदीच्या दिवसांमध्ये पाण्यापासून माझं जुनं नाशिक वंचित राहणार आहे, ही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांचं करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय असे राजेंद्र बागुल यांनी म्हटले आहे।